अचलपूर तालुक्यात 12 एप्रिल शनिवारी चमकखुर्द, चमकबुजुर्ग, देवरी खांबोरा, सुरवाळा, नायगाव बोर्डी, तुळजापूर जहांगीर, भिलोणा, चाचोंडी आदी क्षेत्रात अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या गारांचा समावेशाने पावसाने थैमान घातले असून काही घरांचे टीन उडाले तर कुठे कुठे झाडे कोसळली. चमक परिसराअंतर्गत येणाऱ्या शेतात पावसाने अतोनात नुकसान केले असून ज्वारी, संत्रा, कांदा आदी पिकांना चांगलाच फटका बसला. या परिस्थितीला पाहता माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्वरित रविवारी चमक परिसराचा दौरा करत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसानाची पाहणी केली. यासोबतच महसूल विभागाचे तलाठी व कृषी विभाग अधिकारीही उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बच्चू कडू समोर आपल्या व्यथा मांडल्या व मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. काय मागणी आहे तुमची? मागणी हेच आहे, कर्जमाफी व्हायला पाहिजे, नाही तर आत्महत्या करायची काही पाळी आली आहे आता कास्तकाराची. असं जर झालं कायचं मला कुटुंब पोषण सांगा मी. हां, सरपंच येते टॅक्शन भरा, बँकेवाले येते कर्ज भरा, औषधवाला येते पैसे द्या, कायचे मतं द्या सांगा. त्या कांदा आहे तिकडे, तो कांदाही धिंगाणा झाला त्या भाऊसोबत. आपली काय म्हणजे काय म्हणणं काय आहे तुमचं? हां, पण आता भाऊलेसोबत एवढंच आहे का आता तुम्ही तुमच्या मतानं काय जे करता ते तुम्ही शेवटी आता आमचे करते तुमच्या पारामी थोडं जाऊ काही. यावेळी तलाठी सोनाली उभाड, आशिष जांभोळे आणि कृषी विभागाचे अधिकारी सतीश फत्तेपुरे यांनी माहिती देताना सांगितले की सुमारे 60% नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून संपूर्ण पंचनामे झाल्यावर अधिकृत माहिती सांगता येईल. बच्चू कडू यांनी यादवराव डोके यांची पडलेली ज्वारी, दीपक पाटील यांचा कांदा, संत्रा तसेच अन्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी भास्कर मासोतकर, नितीन आगे, दीपक धुळधर, चमक सरपंच प्रमोद भोसले, संदीप बर्डे, रणजित लहाने, विजय सातपुते, अभिनव आगे, ज्ञानेश्वर ढेपे, उमेश शिपे, प्रदीप आखूड, सुनील मोरे, राहुल तट्टे, मनोहर आखूड आदी उपस्थित होते. आज चमकखुर्द, चमकबुजुर्ग आणि ह्या क्षेत्रामध्ये माननीय बच्चू भाऊ कडू हे पाहणी करण्याकरता निघाले. शेतकऱ्यांच्या विनंतीवरून खूप मोठं नुकसान झालेलं आहे. इथं कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा आहेत आणि बच्चू भाऊनी पाहणी केलेली आहे. तर ते काय सांगतील याबद्दल त्यांना माहिती घेऊया. भाऊ, शेतकऱ्यांची पाहणी आपण केली, काय वाटलं आपल्याला? किती नुकसान झालेलं आहे आणि त्यांना काय मदत मिळाली पाहिजे? माझे तिन्ही प्रश्न एकासोबत. खरं तर मी जेव्हा पाहतो तर तिळाचं पीक पाहिलं आणि ज्वारी पण ते काही डबल कामी येत नाही आणि जेवढं नुकसान म्हणजे आता अशा वेळेस हे गारपीट आलेली आहे, नेमकं पीक हातात येईल आणि अशा खर्च लागून गेल्यानंतर आलेल्या नुकसानीचं नुकसान जास्त होतं. सुरुवातीला आलं तर त्याचा खर्च एवढा लागत नाही, पण आता खर्च सगळा लावलेला आहे आणि अशा वेळेस त्याचं नुकसान झालं. जसं आता हे संत्र्याचे सगळे यालाही आता हे तर पडलेले आहे, पण याच्यावरती जो मार लागला असेल तो सुद्धा एक तर पहिलेच फूट कमी आहे आणि आता याच्यामुळे पुन्हा ते अधिक संत्रा येईल. सगळ्याचं नुकसान म्हणजे जे जे पिकं आता जसं केळी असेल, तीळ असणार, कांदा आहे, तुमचं काही प्रमाणात गहू आहे, ज्वारी आहे, या सगळेचं नुकसान झालेलं आहे. पंचनामे तर सरकार प्रशासन करत आहे. मला वाटतं याची आर्थिक मदत तातडीनं भेटण्यासाठी मी आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू.